काल देखील नीलम गोरे यांच्या विरोधात काल देखील त्यांनी पक्षपात केल्याची घटना नाही। मग मी एक सांगतो, अंबादासजींबद्दल आक्षेप काय सांगा, का निलंबन केले सांगा जरा, मी नव्हतो सभागृहात। बरोबर आहे, त्याच्याबद्दल मी पक्षप्रमुख म्हणून मी महाराष्ट्रातल्या माता भगिनींची माफी मागायला तयार आहे आणि मी मागतो, कारण आम्हाला त्यांच्याबद्दल आदर आहेच। मग लोकसभा प्रचाराच्या दरम्यान सुधीर मुनगंटीवाराने त्यांच्या म्हणजे मोदीजींच्या सभेत, कदाचित मोदीजी व्यासपीठावर नसतील, पण बहीण भावाच्या नात्याबद्दल जे अभद्र वक्तव्य केलं होतं त्याच्याबद्दल कोण माफी मागणार आहे? त्यांच्याच मध्ये बसलेले ते सत्तार, त्यांनी सुप्रिया सुळेंना कॅमेरा समोर शिवी दिली होती। हा माता भगिनींचा अपमान नाही? ज्याच्यावरती एका महिलेवरती विचित्र एक प्रसंग ओढवला, ज्याला आम्ही मंत्रिमंडळातून काढून टाकला होता, त्यांना तुम्ही मंत्रिमंडळात स्थान दिले, हा महिलांचा अपमान नाही? मग जर मी माफी मागतोय, माता भगिनींचा अपमान जर झाला असेल तर मी माफी मागतो, पण तसा त्यांनी अपमान त्यांनी तर केलाय, सभागृहात केला म्हणून अपमान, आणि जाहीरपणाने बोललं तर अपमान नाही, हे कुठलं गणित आहे? मग त्यांना सुद्धा निलंबित करणार का? मुनगंटीवारनं तर जनतेने तिकडनं निलंबित केलंच आहे, विधानसभेत पण ते करतील, पण तुम्ही आतमध्ये काय करणार आहात? नहीं, ठीक है। राहुल गांधी के बयान को लोकसभा से निकाल दिया गया है। कौन सा? के कल के भाषण को लोकसभा से निकाला गया है पूरा? क्या बात कही? क्या बात कही? उन्होंने जो कहा था कि हिंदू जो है वो आक्रामक है। नहीं, मैंने ऐसी बात कही नहीं थी उन्होंने, और उन्होंने यही कहने की कोशिश की थी या कही थी बात कि हिंदुत्व का मतलब दूसरे धर्म का अपमान करना नहीं है। जो मेरे पिताजी कहते थे, जो मेरे दादाजी कहते थे कि हम हिंदू तो हैं, हमें भाजपा हिंदुत्व ना सिखाए, नहीं तो भाजपा की पूरी कुंडली जो है, जन्म कुंडली, वो उनको पहले पढ़ाई करनी चाहिए। कहाँ से शुरू हुई उनकी बात, जनसंघ की स्थापना कैसे हुई, उसके पहले क्या थी, वो सारी बातें निकलनी होगी। जो महिलाओं का अपमान जो है सभागृह में किया गया, जो बात मैंने कही कि खुलेआम गाली गलौज करने वाले लोग आज भी आपके कैबिनेट में हैं, तो वो कैसे चलते आपको? ये मेरा हिंदुत्व नहीं है। अगर कल मैं सभागृह में नहीं था, कल अगर गलती से या कुछ भी अंबादास जी ने कुछ गलत कहा होगा महिलाओं के बारे में, तो उसके लिए मैं माफी मांगता हूं। लेकिन सामने से म्हणजे शिवसेना भवनवरती चाल करून येणारी माणसं, हे बोलणारी भाषा करणारी माणसं जर तुमच्याकडे बोट दाखवून अपमान करतात, काय संबंध आहे? तुम्ही सभापतींकडे मागणी करा। त्या सगळ्या प्रकरणामध्ये अंबादास काय जबाबदार आहे? तुम्ही सभापतींकडे सांगायला पाहिजे होतं। भाई, आप कुछ भी करें तो प्रजातंत्र है, और हम कुछ भी करें तो अपराध है, ये बात नहीं चलेगी। ठीक है, चला, मला वाटतं 3 उमेदवार दिले आहे, संख्याबळ तसं पुरेसं नाहीये, जुळवाजुळव कशी होणार, मला सोडून गेलेले प्रेम दाखवणार का या ठिकाणी? या सगळ्या गोष्टी निकाल लागल्यानंतर तुम्हाला कळेल। चला, धन्यवाद सगळ्यांना।